नो पिझ्झा बेस, नो ओव्हन आणि घरच्या घरीच असा होममेड पिझ्झा जो आहे तयार करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने. चला तर सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी अगोदर एक छोटंसं पॉट घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 वाटी मैदा घातलेला आहे. आता आपण ह्याचं पीठसुद्धा मळायचं नाही किंवा आपल्याला हातसुद्धा भरवायची गरज नाही आणि पीठ तयार होणार आहे. त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग पावडर घातली, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, 4 चमचे तर 2 वाटी दही घातलेलं आहे. दही जे आहे फ्रेश घेतलेलं आहे, आंबट दही नाही घ्यायचं. त्यानंतर विस्कच्या साह्याने जे आहे छान असं एकत्रित करून घ्यायचं आहे, म्हणजेच की ह्याचं जे आहे आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. आता बॅटर खूप घट्ट पातळ आणि पाणी तर अजिबात टाकायचं नाही. जेवढा आपण मैदा घेतला तेवढं दही घेऊन आपल्याला असं ठीक बॅटर बनवायचं आहे. इकडं नॉनस्टिक पॅन घ्यायचा किंवा मग नॉनस्टिक तवा घेतला तरीसुद्धा चालेल. जो आपला डोस्याचा तवा असतो तो घेतला तरी सुद्धा चालेल. त्यावर 1 चमचा तेल लावलं, तेल सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं. त्यानंतर 1 ते 1.5-2 चमचे जे आहे बॅटर घातलं आणि छान एकच डायरेक्शनने व्यवस्थित फिरवून जे आहे आपल्याला पिझ्झा बेस तयार करून घ्यायचा आहे. त्यावर झाकण ठेवलं, 2 ते 3 मिनटं लो फ्लेमवर शिजवून घेतलं, म्हणजे छान असं भाजून घेतलं पिझ्झा बेस. आणि हे बघा छान अशी जाळी पडलेली आहे. पिझ्झा बेससुद्धा हलका भाजलेला आहे. गॅसची फ्लेम जी आहे इथं ऑफ करायची. त्यानंतर यावर पिझ्झाचा सॉस लावून घेतला सगळीकडे व्यवस्थित. त्यानंतर पिझ्झाचं जे चीज आहे मोझरेला चीज घातलं. तर या पद्धतीने जे आहे मोझरेला चीज घालून घेतलं. त्यानंतर किसलेलं चीजसुद्धा घातलं. इकडे जे आहेत काही भाज्या कट करून ठेवल्या होत्या, शिमला मिरची, कांदा आणि स्वीटकॉर्न जे आहे थोडेसे उकडवून घेतले होते. त्यानंतर अगोदर ह्याच्यावर जे आहे शिमला मिरची लावून घेतली, त्यानंतर कांद्याचे तुकडे लावून घेतले या पद्धतीने आणि स्वीटकॉर्न लावून घेतले. आता तुम्हाला आणखीन भाज्या काही ॲड करायच्या असल्या तर तुम्ही करू शकता. परत गॅसची फ्लेम जी आहे लो ठेवायची आणि झाकण देऊन छान असं 3 ते 4 मिनटं जे आहे भाजून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीने आपला जो आहे घरच्या घरीच होममेड पिझ्झा तयार आहे. अतिशय सोप्या पद्धतीने असा हा पिझ्झा तयार आहे. लहान मुलांना सुद्धा देऊ शकतो आणि आपण बनवलेले आहे. यामध्ये भाज्यासुद्धा पोटात जातात, त्यामुळं हेल्दीसुद्धा तेवढाच आहे. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. सविस्तर व्हिडिओ खालील त्रिकोण